हाय, गुड मॉर्निंग. आज आहे एक्झिबिशनचा डे आणि एक्झिबिशन म्हणजे एक्झिबिशन फनफेअर प्लस असं आहे. तर ते आहे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये. तर तिथेच मी चालली आहे एक्झिबिशनसाठी. तर चला आता आपण आहे ना भेटूया एक्झिबिशनमध्ये काय काय होतं आहे काय नाही. खूप मजा येणार आहे. तर पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके, चला आता आपण फनफेअरमध्ये भेटूया. ठीक आहे. सकाळी 9:30ला आम्ही शाळेत येऊन पोचलो उर्वीच्या. आणि इथे बघा फनफेअर होतं तर सगळ्या लेडीजनी स्टॉल वगैरे लावले होते. बऱ्या लेडीजच नाहीत, छोटे छोटे मुलांनी पण स्टॉल लावलेलं होतं. तर इथे मी पण माझा स्टॉल लावायला घेतला. इकडे बघा छोटे छोटे मुलं कशी भाजीपाला वगैरे घेऊन बसलेले आहेत. त्यांनी पण छान अशा पद्धतीने अरेंज केलं होतं स्टॉल त्यांचा. आणि तिकडे ते मुलं उभे आहेत ना, तर ते वेलकमसाठी उभे आहेत. जे प्रिन्सिपल वगैरे येणार आहेत ना त्यांच्या वेलकमसाठी. इथे तीच तयारी चालू होती. स्पोर्ट्सचे जे काही झालेलं आहे ते प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं, प्लस फनफेअरही ठेवलं होतं. टीचर येऊन गेल्या, मला सांगून गेल्या. आणि त्यानंतर इथे मी माझे जे काही वाण होते हळदी कुंकवाचे ते मी अरेंज करायला ठेवलं. माझ्या लेफ्ट साईडला ज्या आहेत त्यांनी ब्लाऊज कलेक्शन ठेवलं होतं. आणि माझ्या राईट साईडला ज्या येणार होत्या ना, आता तुम्हाला पुढे दिसेलच. तर त्यांचं लोणचे पापड कोणी काय काय म्हणजे बरेच अशा पद्धतीने स्टॉल लावले होते. मला एक अनुभव घ्यायचा होता आणि प्लस मला हेही ॲड करायची होती की मी उलन रंगोलीचं सेलिंग करते. आणि आता नवीन काहीतरी संक्रांतीसाठी जे काही आलेलं आहेत वाण वगैरे, तर ते त्याची ॲड मी करत होते. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे ॲड देखील करू शकता फनफेअर वगैरे असल्यावर. खूप चांगली म्हणजे संधी असते ही. आणि इकडे आता आपले जे प्रिन्सिपल वगैरे आहेत त्यांचं वेलकम, प्रिन्सिपल आलेत आणि त्यांच्या वेलकमसाठी मुलांची परेड वगैरे सुरू झाली. आणि इथे आम्ही बसलेलो होतो. आमचं सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. कारण प्राईज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर फनफेअर सुरू होणार होते. बरेचसे पॅरेंट्स येऊन बसलेले होते, काही येणार होते त्यांच्यासाठी. मग सगळे पॅरेंट्स आल्यानंतरच फनफेअर सुरू होणार होतं. मग बघा इथे बरेच मुलांनी चहा, कॉफी, कोणी ज्वेलरी, कोणी डोसा असं अशा पद्धतीचे स्टॉल लावलेले होते. कोणी दाबेली, पाणीपुरी, भरपूर असे स्नॅक्समध्ये असं काही काही स्टॉल्स लावलेले होते वेगवेगळे. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे होते, कोणाचं सेम नव्हतं, प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. पाणीपुरीही रिपीट नव्हती, दाबेलीही रिपीट नव्हती, प्रत्येकाचा एक एक स्टॉल होता. आणि इथे माझ्या राईट साईडला जे आहेत ना त्यांनी लोणचं पापडचं वगैरे घरी बनवलं ते घेऊन आणलं होतं. आणि इथे आम्ही बसलेलो होतो. काही मुलं खेळत होते, आनंद घेत होते. आणि ते आमचं आता फनफेअरला सुरुवात होणार होती. त्याआधी जे प्राईज वगैरे मुलांना देणार आहेत ना ते चालू होते, त्यांचं भाषण वगैरे चालू होतं टीचरांचं. मग आम्ही बसलेलो होतो आणि आम्ही व्हिडिओ वगैरे काढत होतो. जे जे मुलं स्पोर्ट्समध्ये नंबर मिळवला आहे त्यांना प्राईज देणार होते. इकडे बघा मुलांचं असं. मग प्राईज झालं आणि इथे फनफेअरला सुरुवात झाली. जे पॅरेंट्स होते त्यांना यायला सुरुवात झाली. माझ्याही माझ्या स्टॉलवरती कस्टमर आले आणि वाण वगैरे बघत होते. अशा पद्धतीने भरपूर जणांनी हळदी कुंकवाचे वाण घेऊन गेले. लेडीज त्यांना खूप आवडलं. आणि मी माझी ॲड पण केली, नंबर पण घेतले की तुम्हाला हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकतात असं. आणि इकडे माझ्या मुलीचा आणि तिच्या फ्रेंडचा डान्स चालू होता. बरीचशी अशी मज्जा केली, खूप मजा आली. खूप काही शिकायला मिळालं फनफेअरमध्ये. पहिली वेळ होती माझी, अनुभव घेतला मी खूप छान. आणि वेगवेगळे लोकांची ओळख झाली. बऱ्याचशा मजा म्हणजे माझ्याच गावच्या असणाऱ्या त्यांच्याशी मैत्री झाली आणि कॉन्टॅक्ट वगैरे शेअर केले आम्ही अशा पद्धतीने. आता मी बरेचदा बिझनेस रिलेटेड व्हिडिओ टाकत असते ना, तर बघा तुम्हालाही जर असं म्हणजे करायचं असेल प्रोडक्टची ॲड वगैरे तुमच्या, तर फनफेअर एक्झिबिशन हे बेस्ट आयडिया आहेत तुमचे प्रोडक्ट वगैरे सेलिंग करण्यासाठी. ठीक आहे, तर इतकंच तुम्हाला सांगायचं होतं मला. आणि त्यासाठीच आणि माझा मागचाही व्हिडिओ बघा एक्झिबिशनच्या तयारीचा, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते लिंक, तुम्ही तोही बघा. खूप छान आहे व्हिडिओ तो. इथे या दोघींचा खूप सुंदर असा डान्स चालू होता. तर चला अशा पद्धतीने फनफेअर झालं आणि आम्ही घरी आलो.
चला आता भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.